पप्पांनी कुंभारवाड्यात जाऊन वेळामुसेसाठी माठ आणला होता. पण काही कारणामुळे वेळामुसे झालीच नाही. उन्हाळा सुरू झालेला आहे तर म्हटलं पाणी पिण्यासाठी याचा वापर करूया. पहिल्यांदा 2-3 पाण्याने स्वच्छ असा माठ धुवून घेतला. त्यानंतर मीठ घेतलं. आतून बाहेरून दोन्ही बाजूनी मिठाने घासून घेतला. मिठामुळे पाणी व्यवस्थित पाझरते आणि थंडसुद्धा राहतं. त्यानंतर कोमट असा वास येऊ नये म्हणून लिंबू घासून घेतला. अर्धा लिंबू बाहेरून घासला आणि अर्धा लिंबू आतून. तर पाहू शकताय तुम्ही एकदम असं काळं पाणी निघालेलं आहे. त्यानंतर ना पाणी भरून ठेवायचं आहे 2 दिवस आपल्याला आणि त्यानंतर माठ पाणी पिण्यासाठी तयार होतो. तर मी ते जांभळीच्या खाली ठेवलेला आहे माठ. तर हा छोटाच आहे, आपण शेतातही घेऊन जाऊ शकतो आणि घरीसुद्धा आपण वापरू शकतो. एकदम असं थंड पाणी राहतं. तर तुम्हाला शेतकऱ्याचं फ्रीज आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.